यानंतर सगळ्या घडामोडी सविस्तर स्वरूपामध्ये जाणून घेऊयात। आज महाविकास आघाडीने पुकारलेला महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला। मात्र मवियाचे सगळे घटक पक्ष राज्यातल्या प्रत्येक गावात बदलापूरच्या घटनेचा निषेध करण्यासाठी मूक आंदोलन करणार आहेत। सकाळी उद्धव ठाकरेंनी जनतेला कडकडीत बंद पाळण्याचं आवाहन केलं होतं, पण त्यानंतर गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीने बंद विरोधामध्ये दाखल केलेल्या याचिकेवरती उच्च न्यायालयाचा निर्णय आला। त्यात न्यायालयाने बंद बेकायदेशीर ठरवला। राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार नसल्याचं कोर्टाने म्हटलंय। शिवाय कोणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा असे निर्देश कोर्टाने दिलेत। त्यामुळे मवियाचे नेते बॅकफूटवरती गेले। बंद मागे घेण्याची घोषणा आधी शरद पवार, मग नाना पटोले आणि सर्वात शेवटी उद्धव ठाकरेंनी केली। बदलापूरमधल्या घटनेनंतर महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदचं आवाहन केलेलं होतं, मात्र या संदर्भातला उच्च न्यायालयाचा निर्णय आला आणि त्यानंतर महाविकास आघाडी बॅकफूटवरती केलेली आहे। बंद मागे घेण्याची घोषणा शरद पवारांनी केल्यानंतर नाना पटोलेंनी सुद्धा या संदर्भातली घोषणा केली आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुद्धा भूमिका स्पष्ट केली। आज महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारलेला होता, मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर हा बंद मागे घेण्यात आलेला आहे। मवियाचे सगळे घटक पक्ष राज्यातल्या प्रत्येक गावात बदलापूरच्या घटनेचा निषेध करण्यासाठी मात्र मूक आंदोलन करणार आहेत। या संदर्भातले अपडेट्स जाणून घेऊयात। माझे सहकारी अक्षय कुडकेलवार शिवसेना भवनासमोरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, तर रेवती हिंगवे माझ्या सहकारी पुण्यामधून आपल्यासोबत आहेत। अक्षय, आधी तुझ्याकडे येते। महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली, मात्र काल जो निर्णय आला त्यानंतर महाराष्ट्र बंदचा निर्णय मागे घेण्यात आलेला आहे, मात्र मूक मोर्चा केला जाणार आहे। काय नेमकं सध्या वातावरण आहे मुंबईत? आपण जर बघितलं तर मी सध्या सेना भवन परिसरामध्ये आहे आणि सेना भवन परिसरामध्ये बंद तर मागे घेण्यात आलाय, मात्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे। उद्धव ठाकरे स्वतः या निषेध आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि ज्या ठिकाणी हे निषेध आंदोलन होणार आहे थेट शिवसेना भवनाच्या बाहेर एक स्टेज उभारण्यात आलेला आहे। आपण बघतोय या स्टेजवरतीच काळ्या रंगाचा स्टेज आहे, अर्थात निषेधाचा प्रतिकात्मक स्वरूप या स्टेजच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्यात आलेला आहे आणि याच स्टेजवरनं याच मंचावर उद्धव ठाकरे या निषेध आंदोलनामध्ये 11 वाजताच्या सुमारास सहभागी होतील। एकूणच आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो बंद पुकारण्यात आला होता याला कोर्टाने स्थगिती दिली, या बंदला नकार दिला आणि जे बंद पुकारतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचे आदेश देखील न्यायालयाच्या माध्यमातून देण्यात आले आणि यानंतर आता आपण बघतोय या बंदचं रूपांतर निषेध आंदोलनामध्ये झालंय आणि ठिकठिकाणी या बंद आंदोलनाच्या माध्यमातून या निषेध आंदोलनाच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे घटक पक्ष सहभागी होणार आहे। शिवसेना भवनासमोर आपण जर बघितलं तर हा स्टेज उभारण्यात आलेला आहे, काही ठिकाणी बॅरिकेटिंग्स करण्यात आलेली आहे, मात्र कुठल्याही पद्धतीचं जे बंद स्वरूपातलं वातावरण आहे हे वातावरण बघायला मिळत नाही। रस्त्यावरील वाहतूक देखील सध्या सुरळीत सुरू आहे। धाकधूक जरी असली लोकांच्या मनामध्ये की बंद होणार की नाही होणार किंवा कुठले राजकीय पक्ष या वाहतुकीमध्ये व्यत्यय आणतात का, असं जरी असलं तरी रस्त्यावर ये जा करणाऱ्या वाहनांची मोठी संख्या आहे। त्यामुळं नेमकं आज या निषेध आंदोलनाला कितपत प्रतिसाद मिळतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण सातत्यानं महाविकास आघाडीतील अनेक नेते हे सांगत होते की लोकांमध्ये तीव्र संताप आहे घडणाऱ्या महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात आणि त्यामुळे लोक रस्त्यावर उतरतील। मात्र असं असलं तरी न्यायालयाच्या आदेशानंतर महाविकास आघाडीने पुकारण्यात आलेल्या निषेध आंदोलनाला आता सर्वसामान्य जनतेकडनं कितपत प्रतिसाद मिळतो हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। वर्षा। अक्षय, आज उद्धव ठाकरे या बंदमध्ये सहभागी होणार आहेत। माफ करा, बंद नाहीये, मात्र जे आंदोलन होणार आहे त्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि शिवसेना भवनासमोरून तुम्ही सांगताय की उद्धव ठाकरे आज चौकामध्ये आंदोलन करणार आहेत। किती वाजता उद्धव ठाकरे आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि महाविकास आघाडीचे नेते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत का? तृप्ती, आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे साधारण 11 वाजताच्या सुमारास या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे आणि 11 वाजताच्या सुमारास या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे याच ठिकाणी सहभागी होतील आणि या संदर्भात आपण बघतोय की तयारी शिवसेना भवन समोर तृप्ती करण्यात आलेली आहे आणि उद्धव ठाकरे यासोबतच या ठिकाणचे मुंबईतील स्थानिक महाविकास आघाडीचे पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। मात्र
नेमके काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांबाबत भूमिका स्पष्ट झालेली नाही, कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जर बघितलं तर आपण ठाण्यात आंदोलन करण्यात येणार आहे. त्या आंदोलनात नाना पटोले ठाणे आणि बदलापूर येथे सहभागी होतील. मात्र शिवसेना भवनासमोर उद्धव ठाकरे असतील, यासोबतच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इतर महत्त्वाचे नेते खासदार अरविंद सावंत असतील, अनिल देसाई असतील, अनिल परब असतील, आदित्य ठाकरे असतील, हे सगळे नेते या निषेध आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. आणि साधारण 11 ते 1 वाजेपर्यंत या आंदोलनाची वेळ सांगितली जाते आणि स्थानिक लोकांना त्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आवाहन केलं जात आहे की ज्या प्रकारचे अत्याचार संपूर्ण महाराष्ट्रात महिलांवरती वाढले आहेत असं महाविकास आघाडीच्या माध्यमातून सांगितलं जात आहे, तसा आरोप केला जातोय, त्या विरोधात लोकांनी एकत्र यावं, या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असं सांगितलं जाते. मात्र असं असलं तरी लोकांचा प्रतिसाद तुर्तास तरी आपण एकूण बघतोय की कुठल्याही पद्धतीने लोकांचा प्रतिसाद आहे किंवा नाही असं आत्ता आपल्याला सांगणं थोडंसं कठीण असणार आहे. ज्या पद्धतीने आता वेळ पुढे सरकणार, एकूण या निषेध आंदोलनाची वातावरण निर्मिती होईल आणि त्यानंतरच हे आंदोलन कितपत यशस्वी होतं हे आपल्याला सांगता येणार. मात्र आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून बंदला कोर्टाने नकार दिल्यानंतर या बंदचं रूपांतर निषेध आंदोलनात केलं गेलं आणि हे निषेध आंदोलनाच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे नेते आज राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन करणार आहेत. मात्र प्रमुख नेत्यांपैकी जे उद्धव ठाकरे आहेत त्यांचं आंदोलन दादर येथील शिवसेना भवन बाहेर एका भव्य मंचावरनं या निषेध आंदोलनात सहभागी होतील. निश्चित अक्षय, माझ्यासोबत असाच राहा. माझे सहकारी रेवती हिंगवे पुण्याहून आपल्या सोबत आहे. रेवती, मुंबईमध्ये तर निषेध आंदोलन केलं जाणार आहे, पुण्यात काय परिस्थिती? नक्कीच तृप्ती, आपल्याला जसं माहिती आहे की मागच्या काही दिवसांपासून जी घटना घडत आली, बदलापूर असू दे, पुणे असू दे किंवा कोल्हापूर असू दे, त्याच्या निषेधार्थ म्हणून महाविकास आघाडीने हा महाराष्ट्र बंद पुकारलेला होता. परंतु काल जेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला की जर बंद पुकारण्यात आला तर रीतसर कारवाई होईल आणि सांविधानिक तारतम्य पाळण्यासाठी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जे प्रमुख आहेत शरदचंद्र पवार, त्यांनी हा बंद मागे घेण्याचं आवाहन देखील सगळ्यांना केलेलं होतं. तसंच असताना दुसरीकडे त्यांनी आज एक मूक आंदोलन पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जो आंबेडकर पुतळा आहे तिकडे 10 ते 11 ते मूक आंदोलन करणार आहे आणि काळ्या फित्या बांधून हे आंदोलन करण्यात येणार आहे तृप्ती. आणि तसंच खासदार सुप्रिया सुळे सुद्धा या मूक आंदोलनात सामील होणार आहेत तृप्ती. निश्चित रेवती, धन्यवाद संपूर्ण सविस्तर आढाव्यासाठी. माझे सहकारी अक्षय सुद्धा आपल्यासोबत होते. अक्षय, तुझेही धन्यवाद.